नमस्कार। बोल बजरंग बली की जय, पवन सुत हनुमान की जय। शक्ती युक्ती बुद्धी सर्व शक्तिमान सूर्यपुत्र वीर हनुमानजी यांना साष्टांग नमस्कार। श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ येथे मी राजेंद्र कुलकर्णी क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आज 29 ऑगस्ट संपूर्ण हिंदुस्थानात आजचा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून विविध मैदानी स्पर्धांनी उपक्रमांनी संपन्न होत असतो। आता राष्ट्रीय क्रीडा दिन हा विशेष अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे। सर्वप्रथम टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक यश प्राप्त करून आपल्या देशाला राष्ट्राला 6 पदके प्राप्त करून दिलेली आहेत। आजच्या या क्रीडा दिनी आपण सर्व ऑलिम्पिक पदक विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करूया। त्याचप्रमाणे आपण आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेले आहे। या निमित्ताने संपूर्ण भारतभर केंद्र सरकारद्वारे विविध योजनांचे व कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। त्यातीलच एक महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा खेळातील सहभाग वाढावा, सर्व विद्यार्थी तंदुरुस्त आरोग्य संपूर्ण व्हावे यासाठी फिट इंडिया मूवमेंट हा कार्यक्रम। यामागचा उद्देशच हा आहे की विद्यार्थी हा प्राथमिक शालेय जीवनापासूनच खेळाकडे आकर्षित होऊन स्वतःसाठी व राष्ट्रासाठी खेळला पाहिजे। थोडक्यात खेळाडू हा अनेक गुण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असतो। म्हणूनच असे म्हटले गेले आहे की खेल से निर्माण चरित्र का और चरित्र से राष्ट्र का। आपल्या विश्वाच्या पटलावर मैदानी स्पर्धांना सुरुवात झाली ती आपल्या भारत देशातून। कारण संपूर्ण विश्वातील पहिला हाय जंपर म्हणजेच उंच उडी मारणारा पहिला खेळाडू म्हणजेच आपले वीर बजरंग बली यांनी जन्मताच सूर्याला फळ समजून स्वतः उंच उडी मारून खायला निघालेला सूर्यपुत्र हनुमानच। आपणा सर्व विद्यार्थ्यांना मेजर ध्यानसिंह यांचे चरित्र कळावे। त्यांचे खेळ जीवन हे किती समर्पित होते, मेजर ध्यानसिंह हे किती कट्टर देशभक्त होते या संबंधी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना माहिती व्हावी, या महान खेळाडूंची माहिती प्राप्त करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे। मेजर ध्यानसिंह यांचं बालपण कसं गेलं, कुठे जन्म झाला, सुरुवातीचे आपण त्यांचे दिवस याकडे आपण लक्ष वेधणार आहोत। मेजर ध्यानसिंह यांचा जन्म प्रयागराज येथे श्री सोमेश्वर दत्तसिंह व सौ शारदा सिंह यांच्या घरी 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला। त्यानंतर सर्व कुटुंब झाशी येथे प्रस्थान केले। झाशी येथे त्यांच्या घराजवळच हॉकीचे खेळाचे मैदान होते। आता सर्वच लहान मुले घराजवळ मैदान असेल तर ते खेळ पाहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी मैदानावर जातातच। त्याचनुसार ध्यानसिंह हे तिथे खेळ पाहण्यासाठी नेहमी जात असत। त्यावेळी हॉकीला फार भारतामध्ये क्रेज होती। हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि खेळ पाहता पाहता मेजर ध्यानसिंगच्या मनात, लहान ध्यानसिंगांच्या मनातही हॉकी बद्दलची आवड निर्माण झाली आणि म्हणून मग ते तिथे मैदानावर सारखे संध्याकाळी जाये करू लागले। हॉकी खेळण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःची हॉकी स्टिक नव्हती, म्हणून मग त्यांनी थोडीशी शक्कल लढवून त्यांच्या घराजवळ असलेल्या खजुराच्या झाडाची फांदी त्यांनी तोडली आणि खजुराच्या झाडाच्या लाकडाची हॉकी स्टिक करून ते त्या समोरच्या मैदानावर हॉकीचा सराव करू लागले। ज्याप्रमाणे लहान मुलं तिथे हॉकी खेळत असत त्याचप्रमाणे सैन्यातील लोक सुद्धा तिथे हॉकीचा सराव करण्यासाठी येत होते। सैन्यातील सैनिकांशी त्यांनी मैत्री करून त्यांच्यासोबत ते हॉकी खेळू लागले। लहानशा ध्यानसिंगांचा खेळ पाहून सर्व सैनिक त्या काळी प्रभावित झालेले होते। असंच खेळता खेळता बरेच दिवस त्यांनी हॉकीमध्ये अतिशय कौशल्य संपादन केलेले होते। एकदा त्यांच्या वडिलांचे मित्र जे सैन्यात होते ते खेळ पाहण्यासाठी त्या मैदानावर आलेले होते। त्याच वेळेस 16 वर्षाचा ध्यानसिंग सुद्धा त्या मैदानावर होता। त्यांनी ध्यानसिंगांचा खेळ पाहिला व त्यांना त्या ध्यानसिंगांचा खेळ पाहून अतिशय आनंद झाला। त्यांनी ध्यानसिंगांना सैन्यात भरती करून घेण्याचं आश्वासन दिलं। काही वर्षांनी मेजर ध्यानसिंग हे सैन्यामध्ये भरती झाले। ध्यानसिंग हे रेजिमेंटमध्ये सैन्य कामासोबतच हॉकी सुद्धा खेळत होते। सैन्यात भरती झाल्यावर मेजर बले तिवारी यांनी त्यांना हॉकी स्टिक घेऊन दिलेली होती व हॉकी खेळायला प्रवृत्त केलेले होते।
मेजर ध्यानसिंग हे सैन्यामध्ये असताना त्यांचे हॉकी खेळातील ड्रिबलिंग व बॉडी डॉज हे कौशल्य पाहून त्यांना खूपच आनंद व्हायचा. एकदा दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सामन्याचा त्यांनी दिवसभर सराव केलेला होता, परंतु आपण स्वतः केलेल्या सरावावर ते समाधानी नव्हते. म्हणून त्या दिवशी रात्री चंद्रप्रकाशात ते एकटेच हॉकीचा, ड्रिबलिंगचा आणि बॉडी डॉजचा सराव ते करत होते. त्यांचा सराव पाहून इंग्रज सेनाधिकारी त्यांना म्हणाला की अरे, इतक्या रात्री तू इथे काय प्रॅक्टिस करत आहेस? मेजर ध्यानसिंग त्यांना म्हणाले की उद्या एक चांगला मोठा सामना इथे होणार आहे आणि त्या सामन्याचा सराव मी करत आहे. आणि त्या सरावाचा आनंद वाटून त्यांनी ध्यानसिंगांना असे म्हटले की चंद्राच्या प्रकाशात तू इतका सराव करीत आहेस तर चंद्रासारखा चमकशील. तेव्हापासून ध्यानसिंग हे ध्यानचंद नावाने ओळखले जाऊ लागले. ध्यानचंद हे सेनाच्या अंतर्गत छावणी, युनायटेड प्रॉव्हिन्स या संघांच्या प्रतियोगितांमधील स्पर्धांमध्ये खेळत होते. त्यांच्या चांगल्या खेळाचा प्रभाव सर्वांवरच पडत होता. राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी त्यांना सुट्टी मिळाली नाही. त्यांचा अतिशय चांगल्या खेळाची सर्वांना माहिती होती. त्यामुळे त्यांची सरळ राष्ट्रीय हॉकी संघात निवड झाली. सरळ राष्ट्रीय हॉकी संघात निवड झालेले ते पहिलेच खेळाडू होते. 1926 पासून ते हॉकी खेळत होते. 1928च्या एम्स्टरडॅम ऑलिम्पिक येथे जाताना फॉक्सटोन मध्ये मित्रता सामन्यात भारताने इंग्लंड सोबत 11 सामने खेळले. त्यात भारताने 73 गोल केले. त्यामध्ये एकट्या ध्यानसिंग यांनी 30 गोल केले होते. ह्या फ्रेंडशिप मॅच मध्ये ध्यानचंद यांचा हॉकी खेळ पाहून ब्रिटिशांनी त्यांचा संघ ऑलिम्पिक स्पर्धेतून काढून घेतलेला होता. त्यानंतर ते 1947 पर्यंत हॉकी खेळले नाही. इतकी भीती मेजर ध्यानचंद आणि अर्थातच भारताबद्दलची त्यांच्या मनामध्ये बसलेली होती. आता यांनी ऑलिम्पिक मध्ये कधी प्रवेश केला तर 1948 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथमच खेळताना ध्यानचंद यांनी चांगला खेळ केला व ते प्रभावी खेळाडू बनले. भारताने ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झर्लंड आणि हॉलंडला 3-0 हरवून सुवर्ण पदक प्राप्त केलेले होते. 1932च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक मध्ये भारताने खूपच त्यावेळी चांगले प्रदर्शन केलेले होते. एका सामन्यात त्यांनी जपानला 11-0 हरवले होते व अंतिम सामन्यात त्यांनी आफ्रिकेला 24-1 ने हरवून सुवर्ण पदक प्राप्त केले होते. त्यावेळी अमेरिकेने भारताच्या हॉकी स्टिक व संघावर हरकत घेतलेली होती. 1936च्या बर्लिन ऑलिम्पिक मध्ये मेजर ध्यानचंद हे भारताचे कॅप्टन होते. त्यावेळी भारताने हंगेरी, अमेरिका, जपान व फ्रान्सला हरवून जर्मनी सोबत अंतिम सामना खेळला होता. आणि हा अंतिम सामना पाहण्यासाठी त्यावेळी जर्मनीचे असलेले राष्ट्रप्रमुख ॲडॉल्फ हिटलर हे स्वतः सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. लाखोचा समुदाय त्यावेळी मैदानावर जमलेला होता. प्रथम डावात भारत 2-1 ने पुढे होता. त्यानंतर दुसऱ्या डावात मेजर ध्यानचंद यांनी 6 गोल केले व 8-1 ने अंतिम सामना जिंकून भारताला सुवर्ण पदक प्राप्त करून दिले होते. त्याच वेळेस ध्यानचंद यांनी तिरंगा फडकविला. जर्मनीचा पराभव व ध्यानचंद यांचा खेळ हिटलरने स्वतः पाहिलेला होता. त्यांनी दुसऱ्याच दिवशी मेजर ध्यानसिंगांना चहा पाण्याला बोलवले व त्यांनी ध्यानसिंगांसमोर एक मोठा प्रस्ताव ठेवला. जर्मनीकडून खेळण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. तसेच त्यांना जर्मन आर्मीत जनरल फील्ड मार्शल करण्याचे आश्वासनही त्यांनी दिलेले होते. परंतु मेजर ध्यानचंद हे कट्टर देशभक्त होते. त्यांना खेळाप्रती आणि देशाप्रती अतिशय अभिमान होता आणि म्हणून त्यांनी त्या पोटीच मेजर ध्यानचंद यांनी त्यांना असे बजावून सांगितले की मी खेळेल तर भारताकडूनच खेळेल असे सांगत त्यांनी अतिशय नम्रपणे नकार दिला होता व त्या काळामध्ये आपल्या अंगात असलेली देशभक्ती ॲडॉल्फ हिटलरला दाखवून दिलेली होती. मेजर ध्यानचंद हे नुसतेच कट्टर देशभक्त खेळाडू नव्हते तर त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती ही ओतप्रोत भरलेली होती. खेळाडू वृत्ती म्हणजे स्पोर्ट्समन स्पिरिट काय असतं बघा. पंजाब प्रॉव्हिन्स सोबत खेळत असलेल्या सामन्यामध्ये पंजाबच्या एका खेळाडूने अतिशय खराब खेळ केला होता व मेजर ध्यानचंद यांच्या डोक्यावर एक जोरदार हिट मारली होती. मेजर ध्यानचंद जखमी झाले होते परंतु ते त्यावेळी काहीही बोलले नाही, संतापले नाही, चिडले नाही. ते पुन्हा स्टेडियम मध्ये गेले, मलमपट्टी केली आणि पुन्हा खेळायला मैदानामध्ये आले व आरामात त्यांनी 8 गोल करून सामना जिंकला. त्यानंतर त्यांनी रफ हिट करून जखमी करणाऱ्या खेळाडूस सांगितले की रफ खेळणे चांगले नसते. जर तुम्हाला जखमी केले नसते तर मी फक्त 3-4 गोलनेच तुम्हाला हरवणार होतो, पण तुझ्या रफ खेळामुळे फक्त 8-10 गोल मारले. म्हणजे एखाद्या खेळाडू बद्दल मनामध्ये आकस किंवा संताप किंवा द्वेष भावना न ठेवता
त्याला आपल्या खेळाडूने पराभूत करणे यालाच म्हणतात स्पोर्ट्समन स्पिरिट, आणि हे मेजर ध्यानच्यामध्ये ठासून भरलेले होते. आता मेजर ध्यानचंद यांचा खेळ कसा होता, तर तो सिद्धहस्त होता, तो परफेक्ट होता. म्हणजे नेमकं काय होतं, हॉकीत त्यांनी स्किल मिळवले होते. एकदा एका सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर त्यांनी 3 गोल केलेले होते, परंतु हे तिन्ही गोल पोस्टच्या थोड्याशा फरकाने बाहेर गेले. त्यावेळी मेजर ध्यानचंद यांनी गोल पोस्ट लहान असल्याचे रेफरींना सांगितले. तेव्हा रेफरींनी गोल पोस्ट मोजला असता काही इंचांनी गोल पोस्ट लहान असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. अशा प्रकारे त्यांचा खेळ हा परफेक्ट होता, सिद्धहस्त होता. म्हणजे ते फक्त नुसतेच खेळाडू नव्हते, तर त्यांना ग्राउंडची माहिती होती, त्यांना गोल पोस्टची माहिती होती, त्यांना त्या हॉकी स्टिकची उंची किती असते, रुंदी किती असते याची सुद्धा माहिती होती. हॉकीचा बॉल किती वजनाचा असतो, हॉकीचा ग्राउंडचं मेजरमेंट काय असतं, या सगळ्यांची इत्तमभूत माहिती मेजर ध्यानसिंग यांना होती. उगाच त्यांना हॉकीचे जादूगार म्हणत नसत. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या जीवनात हॉकी खेळत असताना विविध स्पर्धांमध्ये 1000 गोल केलेले होते. आजपर्यंत त्यांचे हे रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेले नाही. क्रिकेटचे सर डॉन ब्रॅडमन यांनी म्हटले होते की ध्यानचंद सहजपणे असे गोल करतो की जसे आम्ही क्रिकेटमध्ये रन काढत असतो. सगळ्यात जास्त अवॉर्ड पण मेजर ध्यानचंद यांना मिळालेले आहेत. मेजर ध्यानचंद यांना 50 देशांचे 400 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. ध्यानचंद यांनी जगात हॉकी खेळाचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केलेले होते आहे. तसेच त्यांना देशासाठी समर्पित खेळाडू म्हणून भारतातील 3रा विशेष सन्मान पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलेले होते. खेळाप्रती किती डिवोशन असतं, जो आपल्याला खेळ आवडतो आणि ज्यामध्ये आपण परफेक्ट असतो, त्या प्रती आपलं किती डिवोशन असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मेजर ध्यानसिंग होतं. काय होते, 1973 साली मेजर ध्यानसिंग यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलेले होते. त्यावेळी भारतामध्ये हॉकीचा अंतिम सामना होणार होता, म्हणजे फायनल मॅच होणार होती. सामना पाहण्यासाठी ते बेचैन होते, दवाखान्यात होते. सामना पाहण्यासाठी त्यांना अतिशय जाण्याची इच्छा होती, पण ते जाऊ शकत नव्हते. परंतु त्यांच्या खेळाप्रती आनंदामुळे, खेळाप्रतीच्या असलेल्या उत्सुकतेमुळे किंवा एक्साइटमेंटमुळे ते कोणालाही न सांगता दवाखान्यातून डायरेक्ट मैदानावर पोहोचले. आणि मैदानावर मेजर ध्यानसिंग आलेले पाहून सगळे लोक चकित झाले की हे आजारी असताना इथे कसे काय आले ग्राउंडवर. त्यांना म्हटले की दादा तुम्ही इथे कशाला आलात, तुमची तब्येत बरी नाही, तुम्हाला दिसतही नाही, तुम्ही इथे नाही तर आराम केला पाहिजे. सगळ्यांना वाटत होतं. त्यांच्याशी काही लोक असे बोलले सुद्धा. त्यावर ध्यानसिंग थोडेही नाराज नव्हता. ते म्हणाले की हे खरे आहे की मला दिसत नाही, परंतु लोकांच्या आवाजावरून बॉल किती वेगात जातोय, कुठे जातोय हे मला सहजपणे समजते. ध्यानचंदजींना दिसत नसतानाही ते सहजपणे कॉमेंट्री करत होते. यालाच म्हणतात खेळासाठी जगणे. ध्यानचंदजी यांचा खेळ हेच जीवन होते असे आपल्याला यावरून दिसते. 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये विजय मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केल्यावर त्यांनी ब्रिटिश आर्मीत असूनही तिरंगा फडकावला होता. ही घटना त्यांचे देशावरील प्रेम व्यक्त करते. तसेच जर्मनीचे राष्ट्रप्रमुख ॲडॉल्फ हिटलर यांनी त्यांना जर्मनीकडून खेळण्यासाठी व जर्मन मिलिटरीचे फील्ड मार्शलचे पद देण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता. परंतु त्यांनी पुन्हा ठणकावून सांगितलं होतं की मी खेळेल तर भारताकडूनच खेळेल, अन्य कुठल्याही देशांबरोबर मी खेळणार नाही. आणि त्यांनी नम्र भावाने ॲडॉल्फ हिटलर यांचा प्रस्ताव अमान्य केलेला होता. माझ्या देशातील खेळाडूच मी तयार करेल व त्यांनाच माझे कौशल्य शिकवेल. मी परदेशात प्रशिक्षक म्हणून जाऊन आपल्या देशाच्या विरोधात कौशल्य शिकवणार नाही असा निर्धार त्यांच्या मनामध्ये त्या दिवशी होता. पैशांपेक्षा मला देश महत्वाचा आहे असे सांगून त्यांनी ॲडॉल्फ हिटलरला नकार दिलेला आपल्याला आढळतो. त्यामुळेच त्यांना जगात देशभक्त खेळाडू म्हणून ओळखतात. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी भारत सरकारतर्फे भारताच्या विविध संघांतून विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या व सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारतीय खेळ जगतातील खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे खेळातील सर्वोत्कृष्ट सन्मान जीवन गौरव पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने दिला जातो. म्हणून भारतात सर्वदूर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आता मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचं औचित्य आणि हे तुमच्यासमोर भाषण करण्याचं औचित्य काय आहे, तर ज्याप्रमाणे मेजर ध्यानचंद यांनी भारताला सर्वोच्च प्राधान्य दिलं होतं, आपल्या खेळाला सर्वोच्च प्राधान्य दिलं होतं, आपल्या खेळामध्ये ते अतिशय उत्कृष्ट होते. प्रत्येक
आपल्या हॉकी खेळातील प्रत्येकाची बारकाईची माहिती त्यांना होती. त्याच पद्धतीने नुसती मेजर ध्यानचंद यांची दरवर्षी जयंती साजरी करून चालणार नाही, तर मेजर ध्यानचंद यांची जीवन प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण सुद्धा शालेय जीवनापासूनच आपल्यामध्ये अंगभूत असलेला क्रीडा गुण आपल्याला ओळखता आला पाहिजे. केंद्रीय सरकारने जी फिट इंडिया मुवमेंट सुरू केलेली आहे की ज्या विद्यार्थ्याला ज्या खेळामध्ये इंटरेस्ट आहे, ज्या विद्यार्थ्याला ज्या खेळामध्ये इंटरेस्ट आहे, त्याची आवड आहे, तिकडेच पाहून त्याला त्याच खेळामध्ये पुढे डेव्हलप करण्यासाठी फिट इंडिया मुवमेंट ही मुद्दाम भारतीय सरकारने आपल्यासाठी राबवलेली आहे. म्हणून नुसताच 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा संपन्न न करता मेजर ध्यानसिंग यांच्यासारखं आपण बनलं पाहिजे. आपल्यामध्ये असलेले क्रीडागुण आपण ओळखून आपण मैदानावर रोज सकाळ संध्याकाळ सराव केला पाहिजे, तंदुरुस्त राहिलं पाहिजे. आपल्यासोबतच आपल्या मित्रांना सुद्धा आपण मैदानावर नेलं पाहिजे आणि आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं व त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्राचं नाव आपण नेहमी खेळाच्या माध्यमातून उज्ज्वल केलं पाहिजे. या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी, आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनी सगळ्यांना हाच एक संदेश आहे की प्रत्येकाने तंदुरुस्त राहा, प्रत्येकाने उत्तम आरोग्य ठेवा, रोज संध्याकाळी मैदानावर जा आणि आपल्याला आवडत्या खेळामध्ये यश संपादन करा, त्यामध्ये स्किल संपादन करा, म्हणजेच आपला क्रीडा दिन हा यशस्वीरित्या साजरा केला असं आपल्या सगळ्यांना यातून संदेश मिळेल. धन्यवाद.